नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा तीव्र विरोध होतोय आणि याच पार्श्वभूमीवर आता तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध आहे, तर दुसरीकडे हैदराबादच्या राजमुंद्री या ठिकाणाहून झाडं मागवण्यात आली आहेत। याच पार्श्वभूमीवर आता राजमुंद्रीवरून निघालेली 15,000 झाडं नाशकात दाखल झाली आहेत। दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हरित नाशिक अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत नाशिकमध्ये 1000 वृक्षांची लागवड आज करण्यात आली। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमासाठी साधू महंत देखील उपस्थित होते। दरम्यान तपोवनातील झाडांच्या मुद्द्यावरून आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील हे मात्र चांगलेच आक्रमक झाले। झाडं तोडून कुंभमेळा करणं हे अति झाल्याची टीका जयंत पाटील यांनी बोलून दाखवली आहे। त्यानंतर गिरीश महाजनांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कुंभमेळा नाशिकला पूर्वी झालेला आहे, नवा नाही। नाशिककरांना कुंभमेळ्यात काय असतं काय नसतं याचा पूर्वानुभव आहे। त्यामुळे उगाचच नाशिककरांनी प्रेम ज्या वृक्ष वनराईवर केलेलं आहे ती वनराई तोडायची आणि काहीतरी प्रकल्पाच्या नावाखाली नाशिकच्या निसर्गाचा नाश करणं, याला महाराष्ट्राचाच नाही देशातल्या सगळ्या एन्व्हायरमेंटलिस्टचा विरोध होईल असा मला खात्री आहे। कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही, पण कुंभमेळ्याच्या नावाखाली पुढचे जागा जमिनी मोकळ्या करणं आणि तिथं नवीन उद्योग करण्यासाठी कुंभमेळा झाल्यावर कुणाच्या मनात काही स्वप्न असतील तर नाशिककर ते यशस्वी होऊन देणार नाही। कोणती जागा घेतायत, कुठे काय त्यांना माहिती तरी आहे का, काय कुंभमेळ्यामध्ये काय चाललंय, कुठे झाडं लावतायत, कोणती झाडं काढतायत, त्यांना कल्पना तरी आहे का? उगाच काहीतरी कोणीतरी सगळ्यांनी त्याच्यावर तोंडसूक घ्यायचं, काही बोलायचं। आज तुम्ही कार्यक्रम बघितला, आपण 15,000 झाडांचं केवढी मोठी झाडं आपण या ठिकाणी लावली आहेत, ती सगळी 100% जगवतो आहोत। 500-700 झाडं कमी जास्त झाली, पण त्या बदल्यामध्ये आम्ही या उपरही सांगितलं की तुम्ही 20,000 सांगा, 25,000 सांगा, 50,000 झाडं सांगा, आम्ही CSR मधून त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून देऊ। त्या कॉलनी त्या ठिकाणी त्याचं संवर्धन करायला तयार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।